यश आणि अक्षय अशी सलामीची जोडी. गोलंदाजी करण्यासाठी मिटपाडा संघाकडनं प्रथम षटक घेऊन येतोय गोलंदाज दिलकेश. शॉट टाकलेला चेंडू थोडासा शॉट पंचांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एका एक्स्ट्रा धावेनिशी संघाची अकाउंट सुरू होते पारिवली संघाचं बिनबाद 1 आणि पंचांनी गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा दिलेले आहे. दिलकेश पुन्हा एकदा यशसाठी थोडासा ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू हलकेश पुश करण्यात आले आणि स्ट्रोकच्या जसे चेंडू बॅटच्या पट्ट्यातून निघतोय आणि लगेच बघता क्षणी दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण केले आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकतो 2 या धावसंख्येवर. बिनबाद 2. नाणेपैकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते आई गावदेवी पारिवली संघाला. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. पहिले षटक मार्गस्थ असणार आहे. दिलकेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट टाकला चेंडू आणि पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक व्यवस्थित चोखपणे बजावतात आणि चेंडू आपल्या साथी क्षेत्ररक्षणामार्फत गोलंदाज दिलकेश परत करतायत. तोच दिलकेश पुन्हा एकदा अक्षयसाठी. यावेळेस गुडले स्पॉटवर टाकला चेंडू अप्रतिम चेंडू फसवा चेंडू गंडवा चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर चित्र बघितलं तर मिटपाडा संघाच्या गोलंदाजाने आपल्या संघाचं संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवलेला दिसतोय. मोठा फटका आहे हवाई सफर होते आणि चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मदत तेवढी झाली अक्षयकडनं. धावसंख्या 6 ने वाढते 8. दिलकेश पुन्हा एकदा अक्षयसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातो. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतात. चेंडू फेकी होते. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धावफलक पारिवली संघाची वाढते 9. दिलकेश पुन्हा एकदा. आता मात्र यावेळेस फलंदाज असणार आहे समोर यश. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतो यश आपल्या संघासाठी. शॉट टाकला चेंडू रिव्हर्स स्वीपचा मोठा फटका सुंदर फटका सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करतोय. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि अशा प्रकारे पंचांची खून येते. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी पारिवली संघाची बिनबाद 11. आता मात्र डीजे मास्टरकडे थोडीशी संधी आहे थोडीशी. संघाची धावसंख्या जर म्हटली 11 तर निश्चितच करून एक सुरुवात चांगली म्हणावी लागेल. उर्वरित 2 षटकामध्ये थोडीशी प्रगती करावी लागेल. थोडीशी चांगली वाटचाल आहे. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन दुसऱ्या षटकासाठी दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी निमेश. आणि खराब चेंडू मोठा प्रहार मोठा फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
निमेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन येतोय आणि यावेळेस त्यांच्या समोर नवीन फलंदाज असणाऱ्या डावखुरा फलंदाज आहे राकेश. डावखुरा फलंदाज पारिवली संघाचा. धाव संख्या झाली 1-17. नाणेपैकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतायत निमेश. हलवा टाकला चेंडू, मात्र चेंडूला मिड विकेटच्या दिशेने दिशा देण्यात आली. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षण झालेलं आहे व्यवस्थित आणि चेंडू फेकी सुद्धा चांगली झालेली आहे. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातो 18 या अंकावर. 1-18. निमेश पुन्हा एकदा यश असणारे फलंदाज निमेश समोर. यश 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट निमेश. यावेळेस चेंडूला चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातो. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण होते आणि त्याचा लाभ घेत आहेत दोन्ही फलंदाज. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावांशी संघाची धावसंख्या वाढते 1-20. किती दिले. निमेश पुन्हा एकदा यशसाठी यश पुढे सरसावला. चेंडूला पुन्हा एकदा त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिलेली आहे. स्वीपचा मोठा फटका आहे, मात्र एकच धाव मिळणार आहे आणि एकाच धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावफलक 1नी पुढे सरकला जातो 21. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 21 धावा जर म्हटल्या तर निश्चितच करून चांगली सुरुवात म्हणावी लागेल पारिवली संघाची. आता मात्र डावखुरा फलंदाज राकेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. निमेश गोलंदाज असणार आहे त्याच्यासमोर. हलवार टाकलेला चेंडूला मात्र दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण डीप आहे. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. सफल. दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी पारिवली संघाची धावसंख्या वाढते 1-23. गोलंदाज असणारे रवी मिटपाडा संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येतो. रवी. धावसंख्या आहे 1-23. रवी आपल्या क्षेत्ररक्षणाचा पाहणी केल्यानंतर मायना केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि थोडासा लो फुल टॉस टाकलेला चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव होतोय.
संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र त्यांचा प्रयत्न फसला होता आणि एक चांगला फटका मारण्याला आलेली संधीचा त्यांनी गमावली होती. यावेळेस रवी पुन्हा एकदा आणि यशसाठी नो बॉलची खून पंचांकडनं होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते 24 या अंकावर. 1 बाद 24 आणि पंच खून करतायत फ्री हिटची. या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याची मोठी संधी असणार आहे, कारण फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. फ्री हिटचा चेंडू सुद्धा निर्धाव झालेला आहे आणि अशा प्रकारे धावफलक स्थिर आहे आई गावदेवी पारिवली संघाची. 24 या आकड्यावर गाडी अडकलेली आहे, थांबलेले आहे आणि प्रयत्न चालू आहे फलंदाज यश याचा. रवी याचा रिव्हर्स स्वीपचा मोठा फटका आहे, सफल झाले. चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करते. चेंडूच्या पाठलाग होतोय. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को 3 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. 28 धावसंख्या झालेले. उर्वित चेंडूमध्ये आणखी मोठे 2 फटके, 1-2 फटके जर आले तर धावसंख्याला आकार मिळेल, उकार मिळेल. चांगली धावसंख्या पारिवली संघाची सजेल, नटेल. काय घडतंय काय बिघडते पाहायचंय. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट यशसाठी. सरसावले तर यश चेंडू हवेत उंच उडायला झेल होतोय आणि फलंदाज फेल होतोय. आणि 2 चेंडूवर जर एखादा दुसरा मोठा फटका आला तर एक मजबूत धावसंख्या त्यांची होईल, यात काय शंका नाही. रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या धावपट्टीवर. नवीन फलंदाज त्यांच्या समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रणय. नवीन आलेला फलंदाज आहे. उर्वित 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळण्याची संधी आहे प्रणय याच्यासाठी. रवी आपल्या लांबलचक धावपट्टीवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. शॉट टाकला, चेंडू पुढ्यात टाकला, चेंडू अप्रतिम फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चिरून फरार होतो 4 धावांसाठी. लाभ संघाचे संघनायक तसेच आई गावदेवी वाघिवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. वाघोबा लाभ आणि आई गावदेवी वाघिवली दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 32. जिंकण्यासाठी बरोबर 33 धावांची गरज ठेवली आहे. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांची गरज असणार आहे मिठपाडा संघाला.
वाघोबा लाफ आणि वाघिवली दोन संघांच्या माहितीसाठी 3 षटकांचा हा सामना खेळला जाणार आहे. हॅलो, धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. तर मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला योग क्रिएशन आणि एका बाजूला आई गावदेवी. आई गावदेवी चषक असा कॉल योग क्रिएशन आलेला आहे. तर नाणेफेक जिंकले जय वाघोबा लाभ संघाने. मी मान्यवरांना विनंती करतोय मंचावरती आपण आसनस्थ व्हायचं आहे. चेतन, नाणेफेक किती महत्त्वाची होती? नाणेफेक तर खूप महत्त्वाची होती. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? बॅटिंग. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे भावेश इन फॉर्म या सीझनमध्ये आणि मागील वर्षापासून ज्या पद्धतीने त्याचा फॉर्म सुरू आहे त्या फॉर्मबद्दल आणि आता मात्र 11 खेळाडूंकडनं काय अपेक्षा आहेत? टीमकडून तर खूप आम्हाला अपेक्षा आहे. आणि भावेश हा प्लेअर आमचा खूप चांगला आहे आणि यंग आहे. आणि यावर्षी तो खूप फॉर्मला आहे. आणि या मागील ट्रॉफी इथे झाली नांदिकना, तिथं तो सिरीजसाठी राहिला. आणि त्याची बॅटिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खूप खूप धन्यवाद. तर प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी वळतोय आयोजक यजमान संघ. जर नाणेफेक जिंकली असती तर आपण काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण आपल्याला मिळालेलं आहे. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30. 25 ते 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांच्या संघनायकांना. तत्पूर्वी चेतन यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. लवकरच आपल्या भेटी करता येणार आहे जय वाघोबा चषक दिनांक 24, 25 आणि 26 जानेवारी या 3 दिवसामध्ये. तत्पूर्वी नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, जय वाघोबा लाभ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सांगितलं की आम्ही फलंदाजी करून समोरच्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करू. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भगवानजी लकडे सर. आणि अगदीच मला सांगायला आनंद वाटेल की 2016 या वर्षापासून आमची मिळालेली साथ आणि अगदीच मधल्या काही वर्षामध्ये जरूर आम्ही दुरावलो होतो, पण तो दुरावा काही असा लांबचा नव्हता किंवा विचारांचा दुरावा नव्हता. पण शेड्यूल जर आपण पाहिलं क्रिकेटच्या सत्रामध्ये असलेलं शेड्यूल हे खूप हाऊसफुल शेड्यूल असतं आणि अशा वेळेस समालोचक अनेक ठिकाणी बिझी असतात, व्यस्त असतात. आणि मधल्या काही काळामध्ये आम्हाला माहिती पोहोचली होती की थोडंसं शारीरिक त्राससुद्धा लकडे सरांना होत होता, पण असू दे हरकत नाही. त्यातून ते मात्र चांगले रिकवर झालेत आणि पुन्हा एकदा 2024मध्ये म्हणजे तब्बल 4 वर्षाच्या खूप मोठ्या गॅपनंतर आज आम्ही समालोचन कक्षामध्ये एकत्र समालोचन करतो. यापेक्षा मोठा आनंद मात्र काही नाही. त्याकरता वाघिवली आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली संघाचे आम्ही प्रथमतः आभार व्यक्त करतोय.
पहिला चेंडू मार्गस्थ झाला होता आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. अजूनही एकही आकडा जोडला गेलेला नाही. याचा अर्थ एक चांगली गोलंदाजी पहिल्याच चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच या संघाचा जर आपण विचार केला, जो पारिवली संघाचा, त्यामध्ये लाईन ऑफ अटॅक इतका चांगला आहे की अगदीच जो संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजीच्या या जोरावरती या संघाने अनेक असे सामने आपल्या बाजूने इथून मात्र खेचून आणलेले आहेत. आणि अगदीच या मॅचमध्ये सुद्धा तेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. वळूया सामन्याकडे. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक जमेची बाजू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते की ज्या विकेटची आवश्यकता होती, नितांत आवश्यकता होती, त्याच विकेटचं पतन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज महेंद्र बॅक टू दी डगआउट. निमेश नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि फलंदाज वैभव आता मात्र खेळपट्टीवरती आलेला आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निघून गेला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने गोलंदाज राकेश बॉलिंग अटॅक जो आपल्याला पाहायला मिळतोय, तो अटॅकचा जर आपण विचार केला तर अगदीच फलंदाजांना मोकळीक मिळत नाही आहे. एक जमेची बाजू ही इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. या प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय विठाबाई बाळाराम डांबरे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आकर्षक अशा ट्रॉफीज. आई गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय. आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली. तर अशा रीतीने दुसरी विकेट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. राकेश याच्या माध्यमातून एक चांगली सुरेख गोलंदाजी. एक षटकाच्या अखेरनंतर एकही धाव फलकावरती नाही आहे. आणि याचाच अर्थ 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 33 धावा. सामन्याचं समीकरण मात्र बदललेलं आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 12 चेंडू
आणि 33 धावा एक भलं मोठं लक्ष जरी असलं तरी सुद्धा या लक्ष्याकडे एक लक्ष देऊन विचार करावा लागेल तो न्यू संघर्ष मिटपाडा या संघाला. यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येणार आहे. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ आणि आई गावदेवी वाघिवली आयोजक यजमान संघाचा सामना आपल्याला थोड्याच वेळामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर संपूर्ण असं गोलाकार मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अगदीच महत्त्वपूर्ण बाब जर आपण पाहिली तर एक चांगलं आयोजन एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी अपरकटचा अंदाज पाहायला मिळतोय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्यात त्या फलकावरती एकंदर 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती 2 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि लाईन ऑफ अटॅकने ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो पारिवली संघ एक दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस मात्र अगदीच दिलखेचक स्ट्रोक दिलखेचक अदा पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज निमेश धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकताना धावफलक आपण पाहतोय. फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आहे मॅचमध्ये आणि अगदीच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकतेकडे वाटचाल करेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. निमेशाच्या बॅटमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. एकच धाव मिळेल आणि अखेर एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 5 या अंकावरती. फाय रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक अगदीच जर आपण पाहिलं तर जमेची बाजू ती म्हणजे या मॅचमध्ये मोठा फटका येणं अपेक्षित होतं पण मात्र तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. फलंदाज वैभव बॅक टू दी डगआउट.
यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय एका धावेकरता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 9 या अंकावरती. यावेळेस मात्र नशिबाची साथ, चेंडू निघून चाललाय आणि अगदीच पंच इशारा करतायत इट्स व्हाईट बॉल आणि एकंदर 5 धावा जोडल्या जात आहेत फलकावरती. धावसंख्या 14 या अंकावरती आपण पाहतोय. बाहर क्या चल रहा है तो बाहर फॉग चल रहा है, ग्राउंड के अंदर तो डॉग चल रहा है. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे कारण की मुका प्राणी जरी असला तरी सुद्धा थोडंसं ग्राउंडच्या बाहेर जाऊ द्या, दुखापत होऊ नये. चला सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल आणि इट्स अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी विकेटचं पतन होईल आणि पंचांनी इशारा केलाय की निमेश बॅक टू दी डगआउट. निमेश याला माघारी परतावं लागेल कारण की मिडल क्रॉसिंग खूप गरजेचं होतं आणि जेव्हा क्रीज सोडली गेली तेव्हा मात्र निमेश हा क्रीजच्या जवळ होता. त्या कारणासह पंचांनी इथून मात्र फलंदाज निमेश याला बाद घोषित केलंय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे याची आपण नोंद घ्या. धावसंख्या 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर अगदीच चेंडूंचा खेळ झालाय तो 2 आणि अगदीच अवांतर चेंडूची मात्र हाताळणी भरपूर केलेली आहे. गोलंदाज जतीन याने. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. भन्नाट वेग. गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज जतीन याच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता की गोलंदाजाकडे वेग असून चालत नाही तर अचूक टप्पा आणि लाईन अँड लेंथ सुद्धा असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचाच वापर इथून मात्र जतीन करतोय. धावसंख्या स्थिरावले फलकावरती आपण पाहतोय. 15 धावा, 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेस मात्र गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, यशस्वी होतोय आणि अगदीच एक नेहमीच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर थोडीशी हुलपट्टी पाहायला मिळाली पण गोलंदाजाने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाही. जमेची बाजू. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे पण चेंडू मात्र निघून चाललाय दणदण करीत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अखेरचा चेंडू आणि सावध पद्धतीने इथून मात्र हाताळला गेलेला आहे आणि अगदीच जमेची बाजू जर आपण पाहिली तर या मॅचमध्ये लाईन ऑफ अटॅकने चांगली गोलंदाजी करताना विजय प्राप्त केलेला आहे तो आईगावदी पारिवली या संघाने. वेल डन, वेल प्लेड. न्यू संघर्ष मिटपडा संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय विठाबाई बाळाराम डांबरे यांच्या स्मरणार्थ